सर्वप्रथम आमचे संत गुलाम बाबा, सती जोगू माता, संत रामदास बाबा, बाबाजी, माताजी, रंजनाबाई या परिवार आणि ही माता भगिनी आहे, वडील बंधू आहे आणि खूप सारे शंके आहे. ही आपण सांगतो की मोठे है आरती पूजन की रे ते काय गोंगाट की रे केडो राळे की रे हो. तो समाजो दुर्दैव है हो. काय की वेळे शांती कार्य चालू आहे, आरती पूजन कार्य चालू आहे. की वेळे आपण भवितव्य आहे, समाजू भवितव्य आहे, या को समाज अवलंबून आहे. या तुम्हा आम्हा दयाने भविष्य ते संभालणारे आहे. एवढे पोरे जर कधी ही रंजनपुर हा का गांव में ये शांति धाम है, भक्ति धाम है, एना ठिकाणी आर्य कहते मेरी ताजी केल्ला ठिकाणा पे मार्गदर्शन मिली है. समझले कोई गंभीर प्रश्न जो कि चिंतन कहते मेरी त्याल सोडे है. 1899 साली बाबा जन्मवियो. 1938 सालीले आषाढ महिना सप्तमीले शांतवियो. अवघ्या 40 वर्षां होता. अवघे 40 वर्ष में ज्या संत हा तुम्हा आम्हा खातुरे आरती पूजन आप मूळ धर्म स्थापना केली. तुमने हमने बोठाने तो काही आखे अख्याई जाती केलं मैंने आप मूळ धर्म चला रहा हूँ की अक्टवेरी ता कतो महान महापुरुष वेरी, कतो मोठो एक अवतारी पुरुष वेरी ही एक सिद्ध वेरी आहे की असताना रंजनपुरम जर काही काही घटना आहे की घडत्या वेरी ये समाज है कहीं ताई में केडा चूक तू याकी बाका चूक आहे, पोहरा चूक आहे, तुम्हा कार्याली चालणारा चूक आहे. तो मोठो प्रश्न निर्माण वे की ये आखला आहे की आहे काय अति वाईट परिस्थिती आवणारी या देशुमना जगू में अति वाईट परिस्थिती आवणारी काय या जगा पाठीबे फक्त 4 आणि लोकसंख्या शिल्लक री आड़े आड़े कोड़े कोड़े में कली ही जाए. 12 कहूँ टोपा एक आरती वालों सापड़ी, एक आरती वालों मिली. तुम समझी ले जा या जगह पाठी पे ही काई वेरी है की आणि याच खातूर आपने वो मार्ग देखावे, आरती पूजन मार्ग देखावे, आपले आपण संरक्षण केल्या खातूर, आपण जीव वाचवला खातूर तो हारो मार्ग देखावे वेरी ने हेंडी जागे जर कधी ही मार्गदर्शन लिया होतो रे, शिस्त लिया होतो, संस्कार लिया होतो वेरी तो जे माहो जर कधी बिगडूलो वे तो बिगड़ी जातो वेरी. या धामू नाव जे आहे या धामू जतो नाव लौकिक वेलो है. आज या संता या मूळ धर्म हिशोब प्रमाणे आरती पूजन कार्य हिशोब प्रमाणे सतीपति जो आरती कार्य चालू है याले काही तोडणे मिले आणि असताना जर कधी आपो महो ही जर कधी की येतो वेरी कोतो मोठो केडो आहे की लागे की तुमने हमने बोठाने ही आवीने हारे प्रेरणा मिले है आणि हाती तुम्हा अखोन जे व्यसन मुक्ती गोटाका जेव्हा जे वाईट दुर्गुण आहे ते गोठ छुटी जाता हा आणि हार की शांति की जीवा मिला जो जे सुख समाधान मिला जो जे आणि या खातूर जर कधी आपने ही मार्गदर्शन मिलतो वेरी, प्रेरणा मिलती वेरी या कृपा प्रसादू की कोती मोठी गोठ आहे. आणि ये वो जो विषय है आज आम्ही पावसाळा दिवस आहे समजी लिया काही तुम खूप कमी प्रमाणात मानले है की परंतु तुमने बोठान मालूम है ये हजारों लाखों की माहे आते हैं और हाथी या कार्यालय योगदान देते हैं, प्रेरणा लेते हैं और आपको पौबा पद्धतशीर चालू लो केडो कहते हैं और हम हो आपकी जेवा लायकी आखते वेरी तब हीरा मान काय लागतो वेरी इतने खरेज है. तुमने का गाँव उदाहरण आखू का क्या टाइमा गोठाए ये अकलकोट तालुका में एक गाँव है जहाँ आपकी जे वाले है कि कार्यालय चालते तो केडा को जहाले ने की आखे जर कधी मासी खाते वेरी होरो पीते आणि हेंडी जगे जो महो या कार्य हिशोब प्रमाणे या संत चरणी लागलो वेरी त्या जर कधी व्यसन मुक्त मासी अख्खन छोड़ी देतो वेरी आणि भक्ति मार्ग की तो जर कधी रहतो वेरी तो बिहराई जाई सके का नहीं जपे ने झालो की बीरे माहे त्याने खूप केडो केतले आणि हेंडी घटना सुधी गोडी गी
त्या टायमाला की वेलो तुमने 37-38 चालू गोठे की आहे का एक तस्कर चिपटन लोक इंग्रज सरकारे तस्कर लोक असले हे आपकी जे वाला म्हणजे कार्यवालाने जबरदस्ती खावा उलो मामासी खावा उलो बरो पाजूलो नेहने काय ते बी केडो घेतले याच एक मोठी बाबा तुम्ही विचार किया फक्त 6 महिना कालावधी હતી 6 મહિના કાલાવધીમાં ત્યાં કાર્ય દેખાવી દેતો કેકી ની ચાલુનો દેખાવી દેતો અને તીન અંદર ત્યાં સ્વર્ગ કેડો કી લેતો સમાધિ લી લેદી અને હાથી આપકો રામદાસ બાબા એ કાર્ય હલો કે સમજી લ્યા त्या टायमाले चिपटन सरकार आखा अंग्रेज सरकार आखा किंवा इना जे लोक आता इतर लोके जे कार्य सोडीन था कार्य ने था ते लोके या समाजुले होतो हरोज शांती कार्य भक्ती कार्य देवी जर कधी भाई तुम हो म्हणजे त्या धंदा चला जोजे या देशी दारू दुकाने चला जोजे हमको हमें क्या वेरा जोजे हंड्या की आखिर क्या ने जे विरोध केतला तुम विचार किया आज भी तीच परिस्थिति है एक ही वेले खाना रहा एक ही वेले पीना रहा एक ही वेले वो समाज है एक ही ता ये समाजो ले आज भी तुमने मालूम है 2012 ला नंदुरबार एक मोटो कार्यक्रम देखाव्यो या अगोदर एक परिस्थिति थी तुमने मालूम नहीं वेरी परंतु इतर समाज आणि सरकार वो गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश काही मेरी एक दफ्तरी नोंद थी का ये लोग है आरती पूजन वाला नक्सलवादी है एक ही अक्ले परंतु तो जो कार्यक्रम देखावे आपण 2012 ले तुम आम मोठा मिली ने नंदुरबार कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमो हेनी परिणाम वेला की अते लाखों 30-40 हजार में है जहाँ ती नंदुरबार माथे तुम मोठा मालूम है वो विषय तो ही लदलो का नंदुरबार जो शासन है प्रशासन है पोलीस डिपार्टमेंट है त्या दफ्तरी नोंद की ठेवली है की ही नंतर गबायो समाज होतो शांती मार्गा की काम करतो वेरी भक्ती पूजनो काम करतो वेरी आरती पूजनो काम करतो वेरी आणि या समाजून जर कधी आपण नक्षलवाद असता वेरी या समाजून तेण निर्माण के सरकार विरोधम को गए की जर कधी असता वेरी ताई साफ चुकीची गोष्ट आहे की या पोलीस डिपार्टमेंटा केडो नोंद भी घेली आहे ता होतो मोडो ई जो केडो कार्य आपण चाली रही है ता ई कार्य भाई ई केडाले त्रास द्या खातूर ना सरकार बोल त्रास द्या खातूर ना इतर समाज बोलता फक्त एक है बाबा हा तन मन शुद्धि के राखलो है त्या अगोदर त्या आत्मोन्नति कहकी भी सके है वो विषय त्या आखलो है ते तत्वे में तुम्हा हानि आरती माय मोटी आरती माय का जो बोध है महाराज आम्ही वाची देखावी त्या बोधू में ये जे काय गोठिया है ये गोठिया जर कधी तुम चिंतन मनन की जर कधी खरोज अभ्यास किया तो खूप पहला गहन विषय यानी अर्थपूर्ण गोठ्या या आरती माखली आहे ती आणि त्या हिशोब प्रमाणे जर कधी माहू चाली जाय अर्थ अनुसार तर जो कडे चालतो वेरी आरतीली समजी रे त्या कल्याण भी नहीं रहणार वो विषय है शेवटी एक गोठ है ही में एक आखलो है अहंकार हिंसा कुप्रवृत्ति ये जो वाईट गोठे दुर्गुण है काम क्रोध लोभ मोह मत्सर वो छोड़ी दिया અને સત્ય માર્ગા की ચાલા અહિંસા તત્વ અપનાવી લ્યા અને પ્રેમ ભાવ દયા ક્ષમા શાંતિ એ જે કાંઈ ગોઠે એ અપનાવી લ્યા તો તમારા કલ્યાણ નિશ્ચિત વેરી એ ગોઠે બાબા આખલે આવી અને ઓજ માર્ગ આપણે આખલ્યાનંતર આપણું એ જ માર્ગ की ચાલી રહી है કેડા વાઈટ ને વેરા જોજે આ જર મહાવસ્તુ વાગવા જોજે ઓ વિષય બાબા આખલો હોય અને યા હિસાબ પ્રમાણે ही આવનારો માહો या कार्याला जोडालो माहू जर चालता वेरी याम काय वाईट आहे की आता तरी सुद्धा तुमने मगाशी आठवते की काय या समाजुले या मूळ धर्म कार्य चालणार आले आज सतीपती आरती पूजन वालाले नक्षलवाद लागते वेरी मोतो म्हणजे एक डायव्हर्शन मिली जाय मिस गाइड माहू के है की ये इंडिया गोठिया आत्या गोठिया जर कधी हरे गोठिया आपने हे अपनावा मिलत्या वेरी उन्हाया मिलत्या वेरी और माहू संस्कारित रहतो वेरी ता देखो त्या पिढी चालू आहे तुम्हाला विचार करून सारखे ते तिसरी चौथी पाडी पिढी पापू આવી ગયા तर ही जोडा टेम आहे केडो ही आवीने फक्त ही केडो काय बाबाजी दी दोराबांधी दे है रंजन माई केडो दोराबांधी हेडो विषय काय नाही फक्त आवे ही जर्नी लागी जे है आणि त्या जो व्यवहार आहे त्या व्यवहार सत्य मार्गाला अपनावी ले आणि त्या कल्याण भी जे है तर ही जी गोठ है आजच्या या कलियुग में वो कली माजून काल कठीण आवी હતી જે કદી આખ્યો વેરી इनमें
फक्त आणि फक्त वाचावलं खातुरे ही एक आर्थिक पूजन एक कार्य है की तुमने हमने मोठा लीग लाभ होणार आहे जर कधी तुम श्रद्धा की विश्वास की या कार्य अपनाव्या वेरी आत्मसात केला मागता वेरी तर तुम्हा आवतो जो भविष्य है भविष्य में काय भी शके है तुमने जे की बाबा आखलो है माँ भी एक खोला होतो गुंडो वाचावी थोवे है आये माँ भी खोला होतो गुंडो वाचावी थोवे है म्हणजे आपने वाचावी थोवणार या अर्थ एकी ना आपण अख्खो त्याग छोडी दियो एकी ना तर तुमने थोडो पारे दया क्षमा शांति प्रेम भाव अहिंसा एक गोठ्या अपनावीने हे लिया चाला पडणार आहे ही होत्या गोठ्या ये जर कधी आपण ही खेडो कहता वेरी तरे भविष्य में हमें यह एक शब्द है चारी समूह फिरी आवीने ही आवीने हिशोब ले है तब है जब तो भी पृथ्वी पे खान है आज तुम हे ते वेरी तुम्हा जे युद्ध चालू है आणि युद्ध चालूच आहे ही मानव निर्मित युद्ध आले परंतु काही डोगू खोलाय रिहा काही भूकंप होई रिहा काही अति पाणी पडी रिहो तुम्हा चीनू सारखो देश समजी लिया राज्य आपू अमेरिका सारखो देश समजी लिया कधी त्या जन्म में हेयो ने वेरी एडो पाणी पडी रिहो तर ते विचार करते की नेमको काय है याने इतकी लागतो खुदरो वगैरे काही ना भगवान वगैरे काही ना संत वगैरे केडाज ना हा माहू जो है ने तो काय भी की सके त्याने गर्व है की आथो काय अमेरिका वाला था चीन वाला था वैसे केडो भी ए चंद्राप जाता हा मंगळ जाता ने की आता माहू जपो के है परंतु शेवटी त्याने आज है की हेरा मिल्यो काही कुदरत काय ते भी चीज आहे आणि तो कुदरत तो हिशोब प्रमाणे याने हेरा मिल्यो कोटी मोठी गोट आहे आणि तोच विषय आपण हो या बाकी तत्वा जो ही गोट टाकली आहे तर त्या हिशोब प्रमाणे आपण आपण केडो कहते कार्य चालते वेरी तर आपण कोते है आपने है या कोतो मोडी म्हणजे कृपा कधी आहे की चलो आपण केडो केला लीजिए की तर आपने अगला जा की देतो हो काय है की वेनर होय फक्त तुम्ही आरतीली चल जा ही आरती 16 मा आणि ही रंजनपूर आवता जाता रही जा आणि हाती तुम्हा जी काय गोठ आहे तुम्हा जी समालुलो जी गोठ आहे ती त्या अंगे लागणार एक गोठ आहे जर कधी ही सोडीने तुम्ही जर कधी इकडे तिकडे भी जा तो भाई क्या जवाबदारी त्या म्हणा हा कारण तो हिशोब लेणार आहे क्या है क्या अंग्रेज कांग्रेस को फूट के बांध के पै का हिशोब लूंगा त्या अंग्रेज कांग्रेस म्हणजे हे जे आळजते वगैरे वगैरे काही वेरी ने हे आपण कांग्रेस राजकारणा विषय ने मिले अंग्रेज कांग्रेस आख्यो क्या बिहरा अर्थ की आख्यो वेरी इन जोता भी दुर्गुण वेरी जो वाईट कहता वेरी हेना विषय है तो या मोठा हिशोब वेनारो हारा माग हारीच गोठ वेनारी आहे तुम्ही जर कधी हारे वागते तुम्ही केडाजले काय केयो वेरी बिगाडी वेरी तुम्हा केडोजना बगाड़ी बिगाड़ी शकनारो एनो विषय ही आपने मिले है और क्या हिशोब प्रमाणे तुम मोठे या वर्षाखाती आपण नेहमी दर सोमवार आहे आवते हैं ही वर्षाखाती 4-5 तवारी आवते हैं दिवाळी आहे महाशिवरात्री आहे सप्तमी आषाढी एकादशी आहे नंतर लघुमाता शांती दिवस आहे एक कार्यक्रम है ये कार्यक्रम फक्त ही आवीने आगे बोला खातू नहीं श्रद्धा और जो है तुम्हारा ये प्रेरणा लिया खातू नहीं एक केला है कि आज आपने है आज जो कार्य चालवी रही हो त्या बी खूप मोठं उपकार आहे की लागे आज होता मोठा महान समालुलो म्हणजे काय साधी गोष्ट नाही म्हणजे रंजना बाई बाबाजी आहे ही बेनी पोंगे आहे ही पोंगे तुम्हा आम्हा खातुरे ही खूप मोठं केडो की रे समालते म्हणजे बी खूप मोठी गोष्ट आहे या बी उपकार आहे आपण नाही घडी शकती एनो विषय ही या रंजनपूर गोष्ट आहे शेवटी रंजनपूर यांनी एक पवित्र भूमी आहे पावन भूमी आहे ही तुम्ही आला ही फक्त नतमस्तक बी या ते भी ही भूमी ही संता चरण स्पर्श वेली भूमी आहे गुलाम बाबा रामदास बाबा एक या संता ही केडो वेलो है तर ही भूमी पे आल्यानंतर तुमने निश्चित तुझे हरा गुण सद्गुण तुमने मिलनारा आणि मिलान जोजे कारण ही भूमी तेंडी आहे या कृपा प्रसाद तुमने मिलान जोजे आणि ये अतो मठो जो आज कार्य चाली रही हो आज आम्ही तुमको सकाळपासून ही आहे उपास वगैरे वेरी आज आम्ही 12 वाजे है ओके गाम फिरिया एक बेन चक्कर फिरिया आपण आणि अतो समय गयो ता ई तुमने भावी थोगलो बे केडवा लागे की का तुम आधीचे एक समझदार माय है ये कार्यारी जोडाले है तुमने एकच गोठ आहे फक्त जे काही गोठी आहे ते काही गोठे तुम हो जाय नालिया मागते फक्त आर्थिक विश्वास ठेवीन बाबा विश्वास तुम चालते ओजी खूप मोठी गोठ आहे तुम्हा खातुर आम्हा खातुर की होतो आखीने आजच्या समय वे जाए आखीने माँ जे बेन शब्द है यही पूरो की हो ही नंतर तुमने पहिला ने बाबाजी आहे माता आधी
संत गुलाम बाबा चरणी नतमस्तक जे आपकी जे आखो આપણે માતા ભગીને આપણે પોઠાને આપકી જે એ વડીલ બંધુ પોઠાને આપકી જે અને અમે આપુ મહારાજાએ તો બોધ વાંચી દેખાવી ती नंतर नमन खाई आणि हाती कार्यक्रम केडवा वेरी आपकी जे पठाण